मच गुरुवर्य महागुरु MD गडगे सर चिंद्रन पनवेल रायगडची शान मित्रांनो, लगातार 6 दिवस ज्यांचं उत्कृष्ट दर्जाचं निवेदन या आमदार ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतं आणि जिथे आमदार ट्रॉफी तिथे महागुरु हे चित्र आपण सातत्याने पाहतो, कारण उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि त्यानंतर लगातार 6 दिवस ज्यांचं उत्तम कार्य पाहतो आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर वाकडी यांचंही बहुमूल्य योगदान या आमदार चषकासाठी पाहायला मिळतं। कारण A1 दर्जाची ही A1 क्वालिटीची आपण स्पर्धा पाहतो। आज पंचांच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर सर केवाले सँडी पॅनल पाहायला मिळतं, त्यानंतर संतोषजी चौधरी सर शिरडोन, सुनील तांडेल सर बेलवली ही त्रिमूर्ती भूमिका पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर अभ्यासू गुणलेखक आमचे सुधीर अगलावे कोळवाडी यांचे मनस्वी आभार। लढत क्रमांक 2 असेल, परंतु यानंतर विनर टू विनर ही लढत असणार आहे, याची आपण नोंद घ्या। टीम पारगाव कुठेही जाऊ नका, तात्काळ लढतीचा आगाज होईल, परंतु या लढतीमध्ये काहीसा ब्रेक लागलाय, आपण स्पीडली खेळायचंय, अतिरिक्त वेळ आपण चढू नका, कारण लवकरात लवकर आजचा दिवस हा इथे समाप्त करायचा आहे। ज्या काही उपाययोजना असतील त्या का आणि तात्काळ आपण खेळण्यासाठी सुरुवात करा। कालचा विचार केला अगदी 4:30 वाजायच्या आत गेम फिनिश झाला होता, आजही तेच शिवधनुष्य आमच्या आयोजकांना पेलायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून DJ नितीन सुद्धा सज्ज असतील। काल त्यांची लवकर सुट्टी झाली होती, आजही त्याच दर्जाची भूमिका आखली जाईल। आमदार चषक 2024 ही आपण स्पर्धा पाहतो, लढत क्रमांक 2। नक्कीच सुट्टी झाल्यानंतर तात्काळ नाईट ड्युटी सुद्धा असते DJ ची कंपनी। हसी मजाक होतीये। लढत क्रमांक 2 G2 11 जनमान नेरे विरोधात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा अशा या लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो। दोन्ही संघनायकांना मनपूर्वक आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून शुभेच्छा असतील, त्यांच्या गावातील जे काही प्रेक्षक आले त्यांचे मनपूर्वक स्वागत, कारण प्रेक्षकांशिवाय हे क्रिकेट नव्हेच, कारण प्रेक्षक असतील तर मजा असते, प्रेक्षक असतील तर मौज असते आणि ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य योगदान अशा लाडक्या क्रिकेट रसिक राजाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। लढतीला होती सुरुवात, पंच सँडी सरांचा हिरवा कंदील, गेम ऑन गेम स्टार्ट। पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय मिडॉनला आणि सोपा असा झेल मिडॉन कडे पकडलाय। पहिला दे धक्का टीम चिंचपाडाला काढू बाद होतोय रोशन पाटील बाला। अंदाज तंबूच्या दिशेने गेला, काढो रोशन पाटील बाला, एक विख्यात असा काढो, एक बाहुबली खेळ नेहमी ज्याचा राहिलाय अशा काढूला आता मात्र माघारी पडतवले। सचिन मोरे बिट्टो टिकटॉक अशी त्याची गोलंदाजी, सचिन उत्तम दर्जाचा चेंडू सफर गेला पहिलाच। खरं तर काल रायगड प्रीमियर लीग मध्ये तोही खेळलाय, आज त्याच ऊर्जेनं त्याच ताकदीने खेळेल आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये ओव्याच्या मैदानामध्ये खारघर गाजवलं आणि हॅट्रिक सुद्धा त्याने संपादन केली, हा सुद्धा रेकॉर्ड आहे। आणि त्या रेकॉर्डच्या जोडीने आजही हे आई गावदी प्रसन्न गौरी स्पोर्ट्सचं मैदान हे त्याला गाजवायचे। आज त्या दृष्टीनं गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते, अटॅकिंग गोलंदाजी ही त्याची प्रामुख्याने ओळख आहे। अगदी कमी वयामध्ये नेरे संघामध्ये ज्यानं जागा बनवली आणि जागा बनवल्यानंतर विजयाची यशोगाथा चांगल्या पद्धतीने गाठणारा हा अवलिया क्रिकेटपटू बॉलिंग ट्रॅक वरती पूर्णपणे आग ओकतोय। आमचे को कॉमेंटेटर आमचे सागरजी मांडवकर सरांच्या गावचा हा संघ उत्तम दर्जाची भ्रमंती नेहमीच आपण करताना पाहिले, तर समोरील संघ रायगड असो ठाणा असो अनेक स्पर्धेमध्ये प्रामुख्याने सहभाग नोंदवणारा संघ अर्थातच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा। आज एक दिग्गज दर्जाची लढत पाहायला मिळेल या दोन संघांदरम्यान। आज हे मैदान गाजवण्यासाठी दोन्ही संघ तितक्याच ताकदीचं शक्ती प्रदर्शन दाखवतील यातील मात्र शंका नाहीये। अगली पेशकश रोखून धरले फलंदाजाच्या पायामध्ये जंजीर, बेड्या घालण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती, राईट मुहूर्त विकेट चेंडू सफर केला होता आणि चेंडू पडल्यानंतर काहीच बाहेरचं वळण पाहिलं। ही तर खासियत गोलंदाज सचिन मोरे, सचू उत्तम दर्जाची
गोलंदाजीची आखणी करतो, रिंगणामध्ये चेंडूची पकड गेली आहे, तिथे शतररक्षक सज्ज आहेत, फक्त एक धाव मिळते, अकाउंट ओपन केले जातं. सांघिक कोटा पुढच्या दिशेनं मार्गस्थ होतो. दोन्ही संघ कलात्मकरित्या खेळीची आखणी करतील आणि विजयश्री खेचण्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे शक्तीचा प्रदर्शन सादर करतील यातील मात्र शंका नाही. गोलंदाज सचिन ज्या दर्जाची गोलंदाजी साकार झाली हे पाहता ही पिबनचं षडक काहीसं गाजलंय वाजलंय, कारण त्या दर्जाचे चेंडू या गोलंदाजानं सफर केलेत. 5 चेंडूंचा भेदक मारा, 1 गडी बाद, 1 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे चांगले यष्टीरक्षण परेश मस्कर आपण पाहतो. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू परेश मस्करनं यष्ट्यांच्या मागे चांगलं कार्य साधलंय आणि हे पाहता अगदी पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकादरम्यान धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद, एक षटक समाप्त, मॅजिक आकडा. जितू 11 जानमान नेरे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघ या वर्तमान लढतीमध्ये जो संघ जिंकणारा आहे विजेता क्रिकेट संघ पुढील सामन्यामध्ये निश्चित स्वरूपात सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. म्हणजे पहिला सामना विजेता विपक्ष, दुसरा सामना विजेता अशी लढत रोशन आपण पाहणार आहोत. नक्कीच विनर टू विनर ही लढत सुद्धा इथे त्वरित खेळवली जाईल. पहिलं षटक पाहिलं जिथे उत्कृष्ट दर्जाचा नमुना पाहिला, फक्त एकच धाव देत एका गड्याचा खात्मा केला. गोलंदाज पाहिला आपण सचिन मोरेला आणि त्यात नंतर गोलंदाज झालाय तो आदित्य मस्कर. एक विक्रमादित्य गोलंदाजीची आखणी करण्यासाठी या गोलंदाजीची पूर्णपणे शैली खूप वेगळी आहे. पूर्णपणे फलंदाजांना रोखून धरण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. स्पीडली खेळायचं आहे, अतिरिक्त वेळ हा छेडला जातो, कारण जी काही आपण वेळ आहे त्याच्या आत इनिंग समाप्त करणं हे सुद्धा गरजेचं असेल. फलंदाज पाहायला मिळतो. बॅटिंग मार्कवरती पहिला गडी बाद झाला रोशन पाटील आणि त्यानंतर दिनेश गायकवाड आणि संकेत पाटीलला 10 डाव लागेल. यापुढील हा चेंडू 5 चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त केली जात नाहीये. परेश मस्कर चेंडू जज करतायत. यष्ट्यांच्या मागे चांगलं क्लोज किपिंग पाहायला मिळतं. डॉट बॉलची समाप्ती पाहतो. लाल कॅप परिधान केलेला काढो बॅटिंग मार्कवरती संकेत पाटीलला एक अगलं वेगळं संकेत बॅटिंगच्या माध्यमातून हे साध्य करावं लागेल. लांब लचक असा रणप पाहायला मिळतो आदित्य मस्कर या खेळाडूचा. PPLचं सत्र ज्यानं गाजवलं होतं असा हा आदित्य मस्कर बॉलिंग ट्रॅकवरती पूर्णपणे आग ओकतोय. जणू काय आगीचे गोले फेकतो की काय अशी प्रचिती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाठोपाठचे हे सलगचे 2 चेंडू डॉट राहिल्यानंतर खेळाडू नॉन स्ट्रायकर दिनेश गायकवाड संकेत पाटील पर्यंत पोहोचलाय की आता कशा पद्धतीनं हा फटका खेळायचा आहे. ज्या दर्जाची फिल्डिंग आहे त्याला भेदून मोठा फटका टोलवायचा आहे आणि यष्ट्यांच्या मागून जे कार्य राहिले हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. कारण गोलंदाजीचा आरसा अर्थातच परेश मस्कर त्या ठिकाणी सज्ज असताना यष्टीरक्षक उत्तम दर्जाचं यष्टीरक्षण पाहायला मिळतं. अगली पेशकश जाग्यावरून खेळण्याचा हा प्रयत्न, उत्तम दर्जाचा हा फटका, आमदार चषकातील हा दमदार षटकार. खऱ्या अर्थानं आदित्य मस्करचा संघ क्वालिफाय झालाय आणि आज प्रवीण चोरगे बालीचा संघ सुद्धा दुसरा सामना खेळेल RPL मध्ये. म्हणजे किती दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेले हे रायगडातील 2 दादा संघ आज क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत. उत्तम दर्जाची खेळीची आखणी पाहतो. जितू 11 जानमान नेरे संघाचा आपण स्क्वॉड पाहतो. प्रथमेश पडके, प्रवीण चोरगे, आदित्य मस्कर, सचिन मोरे, रोहन पाटील, सुशांत गायकर, कुणाल गायकर, त्यानंतर नशू पाटील, त्यानंतर परेश मस्कर, आशिष गवते आणि सोहम रायकर. एक रायव्हलरी चांगली असणार आहे या 2 संघादरम्यान. गोलंदाज तयार. अगली पेशकश, काउंटर अटॅक जारी आहे, फटकेबाजी भारी आहे. चांगली अशी फिल्डिंग पाहतो. आशिष गवते त्या ठिकाणी सज्ज होता. जर्सी क्रमांक 45
उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. हिटमॅन साईल अगदी लॉंग ऑन कडे पूर्णपणे हनुमंत उडवी लगावली आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी अगदी त्यानं 3 धाबा वाचवल्या. सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होतो. एक गडी बाद एकूण धाबा धावपटलामध्ये पाहायला मिळतात 8. G2 11 जय हनुमान नेरे हा आपण संघ पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. ओ प्रहार केला चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. तालमेलचा भाव त्रिवेणी संगम साधलं गेलं. खर्रा फिल्डिंग याचं प्रत्युत्तर लॉंग ऑन कडे जाईल. चेंडू सीमा पार 4 चौकार. झालं नाहीये आणि या कारणास्तव झेल होऊ शकला असता आणि त्या ठिकाणी चौकार गेलाय. ही सुद्धा खराब बाब असेल. ज्या ठिकाणी 4 धावा आल्यात. गोलंदाजी चांगली राहिली परंतु फील्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातून 4 धावा खर्चिक झाल्या. टोलवण्याचा प्रयत्न राहिला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून परंतु रोखले. धोका होता. 1 धाव प्राप्त होतीये. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 13 टीम उत्तमरित्या खेळीची आखणी करते. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय दर्शन ठाकूर साहेब यांनी जर्सी पुरस्कृत केल्याबद्दल आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने आम्ही गौरी स्पोर्टच्या वतीने दर्शनदादा तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्वागतही करतो. नक्कीच महागुरु पुरस्कर्त्यांचं हे कौतुक व्हायला हवं. वर्गणी काढून किती खेळतील हे आपण अनेक वेळा पाहतो. अनेक संघाच्या माध्यमातून ज्या संघांना पुरस्कर्ते चांगले असतात त्या संघांची बरकत राहिली हे आपण अनेक वेळा पाहिले. ज्या दर्जाची पुरस्कर्त्यांची भूमिका असते राजेश शेठ कातारा आणि आकाश शेठ कातारा यांची त्याच मुलगिका आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली हा संघ प्रामुख्याने उत्तम दर्जाचा खेळ साकार करतो. याच्यामध्ये मुख्य भूमिका असते ही पुरस्कर्त्यांची. लक्ष वेधूया अगदी तृतीय षटक प्रगतीपथावर आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती काढू सज्ज झालाय. सचिन मोरेचा वापर केलाय. सांघिक कोठ्याचा हा 3रा वैयक्तिक कोठ्याचा हा 2रा. बिट्टू त्या ठिकाणी सज्ज असताना उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी करतोय आणि या ठिकाणी पाहिलं तर अजून एक देधक्का खेळाडू बाद होतोय संकेत पाटील. नेवाली आकाशदादा काथारा यांनी जाहीर केलेलं आहे जर एखाद्या फलंदाजाने स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी साकारली तर त्यांना अष्टविनायक धाब्याच्या माध्यमातून त्यांच्या संयुक्त विद्यमानाने 2100 रुपयाचं कुपन दिलं जाणार आहे आणि त्या कुपनचा लाभ मात्र अष्टविनायक धाबा येथे संपूर्ण टीमसाठी खऱ्या अर्थाने स्वादिष्ट भोजनासाठी आगरी पद्धतीच्या भोजनासाठी त्याचा आपल्याला वापर करता येणार आहे. नक्कीच या परिभागातील नामवंत डाबा म्हणून ज्याची प्रामुख्याने ओळख असते अगदी 5:30 पासून खूप ट्रॅफिक जाम असतो त्यांच्या पार्किंग झोन मध्ये असा अष्टविनायक धाबा सन्माननीय आकाश काथारा यांचा पाहतो ज्यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी अगदी 2100 रुपयाचं एक बंपर कुपन आहे ज्याच्यामध्ये आपण अगरी खानावळ पूर्णपणे आस्वाद घेऊ शकता. लक्ष वेधूया सचिन मोरे पूर्णपणे तीक्ष्ण धारदार बाणा त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. बिट्टू उत्तमरित्या सचिन मोरे इथे गोलंदाजीची आखणी करतो. 2 फलंदाजांची बंबेरी उडवली फक्त धाबा त्याने खर्चिक केले आहेत निश्चितच 2 परंतु या गोलंदाजा विरोधात अटके पार झेंडे रोवले जात आहेत. ठोकलाय षटकार.
गावदी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स मैदान नेबाली पनवेल अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगर कपारी हे आपण वसलेलं मैदान पाहतो आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये खेळण्याची मजा ही मात्र और असते. पूर्णपणे गारेगार कुलिंग वातावरण पाहायला मिळतं. 2 गडी बाद 20 धावा धावपटालामध्ये पाहायला मिळत आहेत. हुकण्याचा प्रयत्न राहिला, 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न असेल, 2 धावा चपळाईने प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं ही महत्वाकांक्षी भूमिका असते, ती जोपासली जाते की हेरली जाते. नवीन खेळाडू आलाय सतीश मिसाईल मॅन ही आपण खेळी त्याला साध्य करायची आहे. पहिला चेंडू डॉट खेळला, त्यानंतर सतीशनं उत्तमरित्या फटका टोलवला होता, ज्याच्या बाणामधून षटकार पाहिला. आताही त्या दर्जाचे फटके खेळावे लागतील सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. तर पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या कमी आहे आणि हे पाहता फलंदाज आता मात्र आक्रमक झालाय. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. शीर्षक गाणं पाहतो हे आमच्या A1 जोडीचं आणि A1 जोडीच्या सहसाथीने संपूर्ण आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाचंही कौतुक करावं लागेल. कारण संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत, ग्रामस्थांचा सहभाग आणि त्याचमुळे की काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास या ठिकाणी पाहायला मिळतो. यांची सुद्धा प्रचंड मेहनत पाहायला मिळते आणि यातून या स्पर्धेचा सध्याच्या घडीला आपण डंका पाहतो. एखादं आयोजन ठेवणं हे सध्याच्या घडीला ऐऱ्यागैऱ्याचं काम हे मुलीच राहिलं नाहीये. एखादं लग्न कार्य परवडलं, परंतु एखादी स्पर्धा ठेवणं खूप कठीण आहे हे प्रामुख्याने म्हटलं जातं. 2 गडी बाद एकूण धावा 28, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकं फेकणं गरजेची असतील. 5 षटकांमध्ये धावा मजबूत बनवाव्या लागतील. टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला ज्या फलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो ती फलंदाजी व्हायला आता सुरुवात झाली. या स्पर्धेचा विचार केला तर अगदी 85 धावसंख्येचा उच्चांक 40+ या संघाच्या माध्यमातून पाहिलाय. सगळ्यात लो स्कोर पाहिला आपण तर 23 हा सुद्धा राहिलाय. उत्तमरित्या आपण स्कोरिंगची भूमिका पाहतो सुधीरजी अगलावे कोलवडे यांच्या माध्यमातून. एक होत करू आणि अभ्यासू आमचे हे गुणसंख्याक लेखन. आणि आज सुपर 10 मध्ये कोण जाणार, हु इज अ लकी गाईज, कोणता असेल लकी संघनायक जो ट्रॉफ्यांच्या दिशेने अगदी मार्गस्थ होईल, घोडदौड करेल हे पाहावं लागेल. स्पीडली खेळायचा गेम ब्रेक होतोय. 2 गडी बाद 28 धावा होत आहेत. 2 षटकांचा कार्यकाल अजूनपर्यंत शिल्लक आहे आणि 2 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडावे लागतील टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमला. आमच्या A1 दर्जाच्या A1 आयोजकांची छबी आपण प्रामुख्यानं TV स्क्रीनवरती पाहतो. ही लकब आहे, ही निश्चितच चांगली भूमिका आहे. गोलंदाज तयार, हो रोखून धरले लॉन सायकलला गडबड होतीये. खेळाडू होईल रन आउट, लागतोय झटका क्रमांक 3. लागली एकूण धावा 28. समोर पाहायला मिळतो टीम चिंचपाड संघाचा काढू दिनेश गायकवाड ॲज अ सलामीवीर काढू. चांगली सलामी ठोकावी लागेल या खेळाडूला. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला, फर्स्ट मध्ये चांगला धक्कादायक प्रयत्न राहिलाय परंतु रोखून धरले. निश्चितच लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे येताना पाहायला मिळते. सांडी पालकर सर आणि त्यानंतर सुनील तांडेल सर या मॅच दरम्यान पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मिस्टर धोनी, संतोषजी चौधरी दमदार कामगिरी जे आद्य क्रांतीवीरांच्या भूमीमधून बिलॉंग करत आहेत शिडोनचे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न रोखून धरले आणि अशा रीतीने पूर्णपणे डॅमेज केले आणि या ठिकाणी काढ होतोय बाद. पुणेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे.
कोकटा फायनान्सचे ते मॅनेजर आहेत खऱ्या अर्थाने, एक पदवीधर व्यक्तिमत्व. अंबानी साहेब मनपूर्वक तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान, प्रत्येक पाहुण्याचं स्वागत, ही चांगली भूमिका महागुरूंची पाहायला मिळते. त्यांचा कॉम्प्युटर खूप फास्टली पाहायला मिळतो. त्यांचा माइंडमधील डाटा चोरणं खूप कठीण आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 वर्ष घासावी लागतील. 3 गडी बाद, एकूण धावा 29. भाई केनी आणि त्यानंतर दिनेश या A1 जोडीला A1 दर्जाचा खेळ साध्य करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला ज्या पद्धतीनं पहिला गडी कोसळला, रोशन पाटील बालाचा विकेट पडल्यानंतर अगदी पूर्णपणे धावसंख्या ही खुंटली गेली, धावसंख्या रोखली, परंतु मध्यम कमी फलंदाजांना अटकेपार झेंडे रोवावे लागतील. जेव्हा जेव्हा फलंदाज बालानं चांगले फटके दाखवले तेव्हा तेव्हा मोठा पल्ला गाठलाय. निश्चितच टीम चिंचपाडानं, परंतु बाल्याचे विकेट पडल्यानंतर निश्चितच मध्यम कमी फलंदाजांना चांगले फटके खेळावे लागतील. धावसंख्येला रोख लागली आहे. नवीन कार्ड आलाय, दीपेश केनीचा वापर केलाय. भाई केनी पूर्णपणे दादागिरी त्याला प्रस्तावित करावी लागेल. खेळीच्या माध्यमातून भाईगिरी काय असे हे त्याला समर्पित करावं लागेल. चांगला फटका, राजेंद्रजी पाटील यांच्या कटारला सलामी ठोकणारा हा दमदार चौकार. फटकेबाजी पाहू शकता, हे फटके खेळावे लागतील. धावसंख्या आक्रमकतेने पुढच्या दिशेने मार्गस्थ होते. अगदी मॅजिक आकडा पाहायला. स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 पर्व खऱ्या अर्थाने नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लागोपाठ पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याने विजयाचा चौकार तटवलेला आहे ते सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 ही स्पर्धा आपण सर्वजण खऱ्या अर्थाने आजमावतो. स्पर्धेचा 5वा दिवस, 5व्या दिवसाचा दुसरा सामना वर्तमान लढत मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांना इथे बघायला मिळतो. एका बाजूला जितू 11 जानमान नेरे, विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा. या लढतीमध्ये जिंकणारा क्रिकेट संघ जानमान नेरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना खऱ्या अर्थाने मदतगार इथे साबित खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात मदत मिळाली या विकेटवर. खऱ्या अर्थाने त्याचं एकमेव कारण आहे गोलंदाजांनी केलेला खऱ्या अर्थाने एक टिचून मारा बघायला मिळाला. लेंथ, लाईन आणि दिशा हा त्रिवेणी संघ मात्र प्रत्येक गोलंदाजाच्या सक्षमरित्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. आणि म्हणूनच कुठेतरी, कारण चिंचपाडा क्रिकेट संघाचा जर विचार केला ना रोशन, प्रवीण आहे खऱ्या अर्थाने बालासारखा फलंदाज, आक्रमक फलंदाज शून्यावर परतल्यानंतर पूर्णतः संघ दबावामध्ये राहिला खऱ्या अर्थाने आणि ते दबावामधून बाहेर निघण्याची संधी मात्र, फ्रीडम मात्र त्यांना नेरे क्रिकेट संघाच्या माध्यमातून मिळालं नाही. हा विलेचा अभाव असणाऱ्या बघा लगेच सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. जितू 11 जानमान नेरे क्रिकेट संघाची सलामीर जोडी इथे मैदानामध्ये दाखल होत आहे. पहिल्या सत्रासाठी आपण आवाज ऐकलं रोशन पाटील शिरवली यांचा. आता आपण आवाज ऐकणार आहात खऱ्या अर्थाने छोटा गन अर्थात छोटा सर्जा म्हणून परिचित असणारे आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे आपण बोलूया. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. राजेश कातारा सदस्य भारी त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. आकाश कातारा सदस्य भारी त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. या पनवेलची शान आहे रे, नेवाली गावाची शान आहे रे. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या आकाश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात. धन्यवाद टीजे, धन्यवाद रोशन. ज्या पद्धतीने आपण प्रत्येक स्पर्धा पाहतो
परंतु यूट्यूबच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे आपण लिंक पाहतो ते प्रत्येक प्रेक्षकाच्या मोबाईलमध्ये पाठवण्याचं काम जे विगो आपले ॲडमिन आहेत केगावचे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. विगो आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तो पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 39 रन ठोके और 40 रनों का लक्ष्य रखा है. जीतू 11 जय हनुमान नेरे टीम के सामने सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम ने, जिसमें से जो जीतेगा वो खेलेगा श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के खिलाफ. आतिश पाटिल को देख सकते हैं दोस्तों, फंटी बैल के मालक, उनका सुंदर भी बैलगाड़ा क्षेत्र में दमदार योगदान, जिन्होंने चिंचपाड़ा गांव का नाम रोशन किया, वो भी मिडाउन की तरफ फील्डिंग आपको करते हुए नजर आएंगे. जहां पर सवाल है पहले सलामी दो ओपनर्स बल्लेबाजों का, प्रथमेश पाटिल और प्रथमेश फड़के, और उनका साथ देंगे सचिन मोरे. बिट्टू कल मात्र दमदार गेंदबाजी की उन्होंने, विकेट हैट्रिक भी संपादन की, लेकिन यहां पर चलेंगे गेंदबाजी की तरफ. संकेत को यहां पर अपने गेंदबाजी में दमखम दिखाना पड़ेगा. लो स्कोर का मुकाबला है. पहली गेंद बिल्कुल मिडान को चीरती हुई जरूर जा रही है, सीधा गेंद सीमा रेखा के पार, 4 रन. क्या बात है, महाराष्ट्र बैलगाड़ा राज्य बैलगाड़ा संगठन के अध्यक्ष पंडरनाथ शेठ फड़के साहब, इनका ये दमदार बादल का ये सॉन्ग आपने सुना. पॉइंट में से चीर कर निकाला इस गेंद को. बैक टू बैक दूसरी बाउंड्री. निकलते हुए बल्लेबाज प्रथमेश फड़के की शुरुआत काफी खतरनाक, 4 रन. बिल्कुल यहां पर कम उम्र में इकलौते ऐसे बल्लेबाज है जिन्होंने उसरी नाइट में पिछले साल मैन ऑफ द सीरीज के तौर पर 2 व्हीलर बाइक जीतने का कारनामा किया था. और इस बार देखिए सीधा गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 2 चौकों की मदद से मैक्सिमम 6 रन. धन्यवाद डीजे, क्या दमदार शुरुआत नजर आती हुई. तो शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन इस मर्तबा नजर आता हुआ. 2 चौकों के बाद यहां पर एक छक्का नजर आता हुआ. और चलिए इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था बल्लेबाज ने, मात्र इस बार रोकने में कामयाब हो चुके हैं. रन संख्या की बात करेंगे तो अभी भी 14 रन फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. जीतने के लिए 40 रनों का एक छोटा सा लक्ष्य यहां पर खड़ा कर दिया है. पिछले मैच में बहुत सारे रन बनाए थे, लगभग 80 रन बनाए थे, लेकिन ये मैच में केवल 39 रन ही बन चुके हैं. बड़ा शॉट, बड़ा शॉट, आसानी के साथ बल्लेबाजी हो रही है सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम के खिलाफ. नेरे टीम के आरंभिक बल्लेबाज प्रथमेश फड़के के बल्ले से एक और शानदार 6 रन. हुआ वो अगर मैदान के अंदर बल्लेबाजी लगातार दमखम दिखाते रहते हैं तो निश्चित तौर पर बहुत बड़ा स्कोर हमेशा नजर आता है. लेकिन आज मात्र पूरी तरीके से वो 0 पर लौटे और उसके बाद ये दबाव लगातार बनाए रखा नेरी टीम के गेंदबाजों ने चिंचपाड़ा टीम के बल्लेबाजों के ऊपर, और लो स्कोर का पीछा करती हुई पहले ओवर में रन ठोके 20 आधा सफर तय हो चुका है. अब 24 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत. फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी, मना मनात ती घुसणारी. वैभव काकारा हाय सकारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. धन्यवाद डीजे. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओले और आई एक्वेरा इवेंट लाइव सुकापुर जो पनवेल प्रीमियर लीग में टीम खेलने वाली है दोस्तों, उस टीम की ओर से कप्तानी करने वाले हैं सचिन मोरे. पिट्टू के नाम से मशहूर बल्लेबाज है, लेकिन यहाँ पर चिंचपाड़ा टीम को थोड़ा सा सुधार लाना पड़ेगा क्योंकि 24 में अब 20 बचाने हैं, बहुत सारे रन कम है और ऐसे हालातों में आपको विकेट लेने के लिए कोशिश करनी पड़ेगी. डॉट बॉल निकालना आपके लिए काफी इंपॉर्टेंट होगा, उसी हिसाब से आप यहाँ पर गेंदबाजी करनी होगी. नहीं गेंदबाज
सुलभ पहली गेंद बढ़िया फेंकते हुए रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास किया था सचिन मोरे ने, लेकिन इस मर्तबा डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। पहले ओवर में काफी सारे रन बटोरे, कम से कम यहाँ पर पहले पावर प्ले में अगर गेंदबाज पहले 10 या 8 रन खर्च करते तो मैच में शायद मौका गेंदबाजों को और मिलता है, आत्मविश्वास मिलता है जब उनके पास रन रहते हैं, लेकिन रन कम जब रहते तो उनके ऊपर भी काफी सारा दबाव होता है। ओवर वन करने का प्रयास हो, कैच का मौका था, शॉर्ट कवर में जो खिलाड़ी थे उन्हें कैच लेना चाहिए था, थोड़ा सा आगे रही मेरे ख्याल से ये गेंद, अन्यथा ये कैच जरूर हो सकता था। 1 रन मिला, 1 रनों की मदद से सचिन ने अपना काम तमाम किया। सचिन जानते हैं कि सामने बल्लेबाज प्रथमेश काफी लय में, उन्हें स्ट्राइक देना बहुत जरूरी है और ये स्ट्राइक उनके पास आती हुई। चलिए इसके बाद श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के कप्तान आप कमेंट्री बॉक्स में आकर रुकिए, इसमें से जो जीतेगा वो आपके खिलाफ खेलेगा, विनर्स वर्सेस विनर्स, यानी कि जो जीतेगा सुपर 10 कल आएगा राजेश शेठ कातरा इनके जन्मदिन के शुभ अवसर पर मेगा फाइनल खेलने के लिए। जड़ में डालने का प्रयास, बैक टू द बॉलर सुलभ की क्या शानदार गेंदबाजी नजर आती हुई दोस्तों। कम उम्र के खिलाड़ी, अंडर 19 के खिलाड़ी है दोस्तों ये, लेकिन शानदार गेंदबाजी अभी तक मैं कहूंगा सेट बल्लेबाज प्रथमेश फड़के के सामने, जिन्होंने 3 गेंदें फेंकी और मात्र केवल 1 ही रन दिया है। बढ़िया, इससे संतुलित और नियंत्रित गेंदबाजी कहां देखने को मिलेगी। स्लोवर वन किया था और स्लोवर वन में इस गेंद को उड़ा दिया है सीधा मिड विकेट के ऊपर से, ये बल्लेबाज के बल्ले से तीसरा छक्का। छह रन बनेंगे, 6 रनों की मदद से स्कोर पहुंचाए 27 के ऊपर, अब मात्र जीतने के लिए केवल 13 रनों की जरूरत। बढ़िया बल्लेबाजी, अगर वो स्लोवर फुल टॉस ना फेंकते तो गेंदबाजी आपकी बेहतरीन रही है, बल्लेबाजी भी काफी ताकतवर रही है, लेकिन वो फुल टॉस के चक्कर में, स्लोवर वन के चक्कर में बल्लेबाज ने एक बड़ा शॉट खेला अच्छे, यानी कि सुलभ की जो गेंदबाजी लाइन और लेन काफी बढ़िया है, लेकिन एक वो खराब गेंद ने थोड़ा सा उनका लाइन को बिगाड़ा था, लेकिन फिर से एक बार बेहतरीन कमबैक अपने टीम के लिए। हल्के हाथों से पुश किया इस गेंद को, मिड विकेट में खिलाड़ी है, पुश करो खुश रहो, इसी तरह का यह अपना समीकरण अदा करते हुए ओवर नंबर दूसरा समाप्त। 2 पावर प्ले का ओवर समाप्त होने के बाद फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है 1 विकेट, बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 28 रन। जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए 12 रनों की जरूरत। और 28 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब बची हुई 18 गेंदों में मात्र केवल 12 रनों की जरूरत है। गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज आएंगे। सतीश मिसाल बेहतरीन ऑलराउंडर क्रिकेटर है दोस्तों, 2 छक्के इस बल्लेबाज के बल्ले से निकले, लेकिन बाकी के बल्लेबाजों ने साथ नहीं दिया, जिसके चलते यहां पर थोड़ा सा मुकाबला कठिन जा रहा है श्री सुनील स्पोर्ट्स पब की जगह सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम के लिए। स्ट्राइक पर प्रथमेश, जिसके बल्ले से 3 छक्के अब तक निकले पहले विकेट के लिए। बढ़िया पार्टनरशिप 2 बल्लेबाजों के ओर से, पैरों का निशाना साधना चाहते थे, लेकिन यहां पर ऑन साइड में मोड़ दिया गेंद को, फाइन लेग सीमा रेखा की तरफ, 4 रन। श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव के सभी यंगस्टर चेहरे, सब ये नए चेहरे आपके सामने नजर आते हुए, क्या कमाल की बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में। हालांकि वरिष्ठ खिलाड़ी केतन मेहर टीम में नहीं है, फिर भी कितना दमदार और बढ़िया शॉट, ये तो कमाल का शॉट है, उम्दा शॉट है, टाइमिंग कितनी लाजवाब, और सीधा गेंद को फेंका सीमा रेखा पार। प्रथमेश फड़के के बल्ले से ये छक्का नंबर आता हुआ 4था। कितना यहां पर खूबसूरत स्ट्रोक का, एक पांव थोड़ा सा आगे निकाला और ये हाफ हेलीकॉप्टर जिसे लुक दिया जाता है, बिल्कुल ये परफेक्ट ऑफ द मिडल छक्का देखने को मिला। हल्के हाथों से गेंद को खेला। चलिए 2 रनों की जरूरत है, 1 रन तो पूरा, मात्र 1 के साथ स्कोर इस लेवल। चलिए दूसरा भी हो सकता था, लेकिन वहां पर सिंगल लेने से
काम तमाम कर दिया है दोनों बल्लेबाजों ने। स्कोर लेवल मात्र अब 1 रनों की जरूरत है। चलिए पारगांव टीम के कप्तान आइए टॉस बॉक्स में। इसके बाद तुरंत मुकाबला खेला जाएगा, विनर्स वर्सेस विनर्स, और उसके बाद फ्रेश मैच होगा। नितेश ट्रेडर शिव शक्ति कड़ाव कर्जत से आई हुई टीम, और एक तरफ होगी सरपंच भोलानाथ चेट्टापाडिल इनके अथर्व 11 कानपोली। चलिए मैच इज ओवर। मैच यहां पर जीता है जीतू 11 जय हनुमान नेरे टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा। अगली टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक। मैन ऑफ द मैच का हीरो जिस गेंदबाज ने दमदार गेंदबाजी की वो गेंदबाज है मेडन ओवर, माफ कीजिएगा 1 रन देकर सफलता मिली है उन्हें। टोटल 16 रन दिए। पहले पावर प्ले में 1, दूसरे ओवर में 15, यानी कि टोटल 2 ओवर में 16। 2 विकेट इंपॉर्टेंट लेने में कामयाब हो चुके हैं वो सचिन मोरे। थँक्स रॉकस्टार प्रवीण गायकर। आता जी लढत झाली, एका बाजूला स्वर्गीय जितू 11 जानुमान नेरे, विपक्ष सुनील